तेज आहे ना त्या कुमारीचं आहे, त्या आदिशक्ती भगवतीचं तेज सण होते. हे तेज आणि हे बदलच माणसाला काय सांगतो, किती मोह दर्शन, किती मोह. तुझ्या मनासारखं कधीच घडणार नाही. परिवर्तन हा नियम आहे प्रकृतीचा. आणि आपण काय म्हणतो की बदल होणारच नाही, आणि ती म्हणती बदल होणारच आहे. प्रकृतीमध्ये बदल आहे, आमच्या शरीरात बदल आहे, प्रकृतीमध्ये बदल नाही. कोणती ऋतू एकसारखी. आता एवढं कडक उन्हाळा, एवढं कडक, अचानक दराबरा पाऊस पडला, तुम्हाला काय वाटतंय थोडासा गारवा मिळाला ना, तो थोडासा गारवा मिळाला पण पृथ्वीची परत आग वकलते, अजून जास्त त्रास वाढणार ना. मग तो त्रास अजून वाढेल आपल्याला. म्हणजे आपण असं म्हणतो की पाऊस पडला तर थोडासा गार वाटेल हो, पण ती पृथ्वी अजून आग वकल, तो त्रास लय डेंजर असतो, कारण तेव्हा लोक आजारी पडतात. मग आता या ठिकाणी काय होतं, एवढ्या गरमीमध्ये थंड अचानक वाजणे, वादळ वारा सुटणे, तो वेगळा प्रकार घडतो. तर ते ब्रह्मा पंचमहाभूताचे मूळ कारण कोण? ब्रह्मा. पण कोण आहे? ब्रह्मा. अहम ब्रह्मा अस्मी. आपल्याला जायचं कुठे? परब्रह्माकडे. परम म्हणजे ज्ञानी लोकांच्याकडे जायचं. पण ज्ञानीकडे आपण गेलो तर काय करतो, तो आपल्याला पहिला निर्गुणाकडे आणून सोडतो. मग काय करतो, तो निर्गुणाकडे आणून सोडतो. निर्गुण कोण आहे? शिव. जे समज फक्त देतात. आणि मग काय होतं, शक्ती कशी प्रकृतीमध्ये बदल आणत असते. मग ते समज देणाऱ्याकडे आपल्याला कोण घेऊन जातो? परब्रह्म. मग ज्ञान आपल्याला समज आल्यानंतर मग काय झालं, आपल्याला मग निराकाराला धरून राहायला पाहिजे. निराकाराशिवाय का तिथं मग काय झालं, मंत्र आला का, नाम आला का, काहीच नाही. तिथे काय आलं, जे जे विचार येतील ते ते समर्पण. जे जे विचार, नाम नाही ना, नाम नाही, रंग नाही, रूप नाही. मग किती तर वेळा आपण निराकारात जातो, पण परत आपण येतो. बाहेर नावास करून झालंच नाही. नेतो ना, पण आपले कर्मयोग भोग असल्या कारण आपण परत येतो, कारण एकदम त्याच्यात जाऊन नाही चालत. एवढं काम रखडतं ना. मग कधी घेऊन जातो, ज्यावेळेस आपण असं रिकामी बसतो का नाही, म्हणलं चला आता काहीतरी चांगले चिंतन वगैरे करावं, तर त्यावेळेस आपल्याला ते निराकारत. मग निराकारत गेल्यानं काय होतं की आपण ते भावनिक विचारात जात असतो. मग ते भावनिक आपल्या कुटुंबाप्रती न होता आपण भावनिक झालं पाहिजे की परमेश्वरा, की माझ्या अंगसंग तुझ्याशिवाय कोण आहे. सगळ्या देवाधिकांना तू लोक दिले, कोण पश्चिमला राहतो, कोण उत्तरला, कोण दक्षिणला, पण अंगसंग म्हणले तर तूच निराकार आहे. आमच्या निराकार आहे. कारण निराकार शक्तीला कसं नाम नाही, रंग नाही, रूप नाही, त्यामुळे कसं आपण त्या अदृश्य शक्तीला आपण वारंवार प्रार्थना करायची. मग आता नाम नाही, रंग नाही, रूप नाही, काय झालं, निराकार आपण पोहोचण्यापर्यंत श्रीमद भगवद्गीतेचा 18